ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं? त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 41 नंबरची कंपनी असलेल्या हिंदाल्को ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा व त्यातून निघालेला निष्कर्ष शेवट असतो तो सुद्धा ऐका, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 18 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक हा 23,777 अंक या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. तर मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वे हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं एकूण मार्केट हे 52वे हायपासून आज सुमारे 2596 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर आपलं एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वे हायपासून सुमारे 9.84% इतके खाली आहे. म्हणजेच आपले एकूण मार्केट हे सध्या 52वे हायच्या आसपास आहे व फक्त 9.84% इतकेच खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण हिंदाल्को ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हिंदाल्को आणि हिंदाल्को ही कंपनी मित्रांनो आयर्न अँड स्टील ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत JSW स्टील, टाटा स्टील, जिंदाल स्टील, तसेच लॉयड्स मेटल, तसेच मित्रांनो NMDC, सेल, जिंदाल स्टेनलेस, APL अपोलो, श्याम मेटॅलिक. मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या, यापैकी आपण JSW स्टील, टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो पहा. हिंदाल्को ह्या सेक्टरमधीलच ह्या कंपन्या आहेत, एका सेक्टरमधील ह्या कंपन्या आहेत. यापैकी आपण ह्या सेक्टरमधील ज्या कंपन्यांचे व्हिडिओ बनवले आहेत ते पहा.
त्या व्हिडिओतील निष्कर्षाशी ह्या व्हिडिओच्या निष्कर्षाची तुलना करा. तिन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे त्याचा एक तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. मित्रांनो ह्या कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत म्हणजेच आजची किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 18 मार्च 2026 आणि आज हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर्स 933 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1089 रुपये. 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 546 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर्स 516 रुपये ह्या 2 वर्षातील कमीत कमी किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर्स 305 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 82 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहून असेच मागं गेल्यास 2009 साली बघितल्यास ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 38 रुपये होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स म्हणजे मार्केटमधील असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,09,677 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 41 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो, ते पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीला 2025 साली 15,899 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 10,153 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 10,088 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 14,195 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 5,177 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहे ते पाहणे. तर मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 34.64% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर
म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था, तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 32.33% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत सुमारे 23% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण हिंदाल्को ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीला 2021 साली 5,177 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 15,999 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट मागील 5 वर्षापासून सतत कॉन्स्टंट आहे व त्याच्यात वाढ आहे, भरघोस अशी वाढ आहे. त्यामुळेच हिंदाल्को या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी फक्त 516 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 305 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 82 रुपयाला मिळत होता. तसेच 10 वर्षाच्या मागे गेल्यास 2009 साली कमीत कमी किंमत म्हणजे 38 रुपयाला मिळत होता. तोच हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 933 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हिंदाल्को ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 516. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर हिंदाल्को ह्या कंपनीत 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 305 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 82 रुपये, तसेच 2009 साली गुंतवलेले 38 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 933 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं भरघोस असा नफा दिलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनी 2009 साली गुंतवलेले 38 रुपये आत्ता 933 रुपये झालेले आहेत. म्हणजे त्या कंपनीनं सुमारे 24.55 पट इतका रिटर्न्स 2009 पासून आत्तापर्यंत दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2009 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 24.55 पट म्हणजेच 1 लाखाचे 24,55,000 रुपये झाले असते. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की हिंदाल्को ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर. त्यांचा हिस्सा 34.64% आहे. परंतु मित्रांनो, आपण इतर व्हिडिओतसुद्धा सांगितलेलं आहे की जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग ही 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या कंपनीत ते 34.64% म्हणजे खूपच कमी वाटत आहे. त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे कमी आहे परंतु 34.64% आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर आपण ज्या कंपनीला निष्कर्षात योग्य किंवा उत्तम असे सांगितलेले आहे तर त्या कंपन्यांचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील तर ते पहा. तसेच मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली किंवा किती जरी योग्य असली तरीही मित्रांनो त्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी, कोरोनासारख्या निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने एकूण मार्केट म्हणजे आपला निफ्टी निर्देशांक, सेन्सेक्स निर्देशांक जेव्हा एकूण मार्केट हे खाली येतं तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर्ससुद्धा 52 खायपासून खाली येत असतात आणि तीच मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. थोडक्यात काय, तर योग्य कंपनी किंवा उत्तम कंपनी असेल आपल्या निष्कर्षात सांगितले असेल आणि एकूण मार्केट जर 52 खायपासून खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर वार्षिक विश्लेषणानुसार त्या कंपनीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो, हिंदाल्को ही कंपनी
गुंतवणुकीसाठी योग्य आहे आणि वार्षिक विश्लेषणानुसार योग्य असल्यामुळे या कंपनीचा शेअर जेव्हा एकूण मार्केट खाली आल्यामुळे 52 खायपासून कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा 10-10 टक्केच्या फरकाने त्याची जर कमी किंमत होत असेल तर तर मित्रांनो, टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीचा शेअर सध्या खरेदी करण्यास सध्या काहीही हरकत वाटत नाही. कारण की एकूण मार्केट जेव्हा सुधारेल तेव्हा योग्य आणि उत्तम कंपन्याचे शेअर्स नवीन वावणवे हाय दाखवत असतात. तर मित्रांनो, हिंदाल्को ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, हिंदाल्को या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहण्यास सांगा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याची एक स्वतंत्र आपण आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे त्यांनी ते प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.